पाऊले चालती गुरु भेटीसाठी, लागली मनासी ओळ तुझी. कधी हे अंतर होई देवा पार, मजला माहेर दिसेल कधी. जय सियाराम. मी शैलेश शिंगंजुणे आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेतून साकारलेली वसुंधरा पायदिंडी, झाडाचे रक्षण करा, प्रदूषण टाळा, जलसंधारण करा आणि वसुंधरेचे संतुलन राखा असे अनेक वसुंधरा संवर्धनाचे संदेश जनसामान्यापर्यंत पोहोचवत आहे. भाविको, ही वसुंधरा पायदिंडी निघालेली आहे रामानंद संप्रदायाच्या उपपीठ पूर्व विदर्भ येथून दिनांक 11 सप्टेंबर 2025 रोजी. आज आहे 21 सप्टेंबर 2025 आणि आज आहे या दिंडीचा 11वा दिवस आणि आपण बघत आहात आजच्या दिवसाचे हे दुसरे सत्र. चला तर मग आपण पाहूया या वसुंधरा पायदिंडीचा दुसऱ्या सत्रातील प्रवास. जय सियाराम. परमश्रद्धेय रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या सिद्ध पादुकांना फुलांनी नटलेल्या मनोहर अशा रथामध्ये पुन्हा विराजमान करण्यात आले. यानंतर वसुंधरा पायदिंडीने नव्या उत्साहाने, नव्या जोमाने आपला नियोजित मार्ग धरला. ढोल ताशांचा गजर, टाळ मृदुंगाचा निनाद आणि त्यात दंग झालेले असंख्य भाविक भक्तिमय पाऊलवाटेवर मार्गक्रमण करत आहेत. ओझोन थर हा पृथ्वीच्या वातावरणातील एक महत्त्वाचा भाग आहे. तो आपल्याला सूर्यापासून येणाऱ्या अतिनील किरणांपासून संरक्षण देतो. ही किरणे मानव, प्राणी आणि वनस्पती यांच्यासाठी घातक ठरू शकतात. पण आकाशात उंच असलेला हा ओझोन थर एक अदृश्य ढाल बनून आपले रक्षण करतो. मानवी जीवनातील काही चुकीच्या सवयी आणि औद्योगिक प्रक्रियांमुळे ओझोन थराचे नुकसान होत आहे. त्यातील प्रमुख कारणे अशी: कारखान्यातून बाहेर पडणारे विषारी वायू वातावरणाचे संतुलन बिघडवतात. जाळलेल्या प्लास्टिकमुळे हानिकारक वायू तयार होतात, ज्यामुळे ओझोन थरावर परिणाम होतो. इंधनाच्या अतिवापरामुळे उत्सर्जित होणारे वायू देखील या थराला कमजोर करतात. ही समस्या गंभीर असली तरी तिच्यावर उपाय आहेत. प्लास्टिकचा वापर टाळणे, वृक्षारोपण करणे, कारण झाडे हवेतील प्रदूषण शोषतात. पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारणे. म्हणूनच प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून पाऊल उचलायला हवे. ओझोन थर ही पृथ्वीची ढाल आहे. ती जपली तर आपले पुढील पिढ्यांचे भविष्य सुरक्षित राहील. स्वामी
आपण ज्या युगात जगत आहोत ते म्हणजे प्रगतीचे युग। विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे आज मानवाने अवकाशापासून ते महासागराच्या तळापर्यंत पोहोचण्याची किमया साधली आहे। पण या झपाट्याने होणाऱ्या प्रगतीसोबतच एक मोठा प्रश्न आपल्यासमोर उभा आहे, तो म्हणजे पर्यावरणाचे संरक्षण। म्हणूनच आपल्या विकासाचे प्रत्येक पाऊल उचलताना पर्यावरणपूरक दृष्टिकोन स्वीकारणे आवश्यक आहे। सौर ऊर्जा, पवन ऊर्जा यासारख्या अक्षय ऊर्जा स्रोतांचा वापर, तसेच कमी वापरा, पुन्हा वापरा आणि पुनर्वापर करा ही संकल्पना प्रत्यक्षात आणून प्रगतीच्या प्रत्येक टप्प्यावर पर्यावरणाचा सन्मान राखू, जेणेकरून आगामी पिढ्यांना सुरक्षित, निरोगी आणि सुंदर पृथ्वी लाभेल। जनजागृतीचा संदेश देत पर्यावरण संवर्धनाचा संकल्प घेऊन ही वसुंधरा पायदिंडी आता पंचायत समिती उमरखेड, तालुका उमरखेड, जिल्हा यवतमाळ या ठिकाणी पोहोचलेली आहे। या ठिकाणी सर्व यात्रिकी आणि इतर भाविकांसाठी अल्पोपहाराची उत्तम सोय करण्यात आली आहे। या मंगल कार्यासाठी ज्यांनी अन्नदान केले त्या अन्नदात्याचे नाव आहे स्नेहा आशिष पोटभरे। अन्नदाता सुखी भव या पवित्र वचनानुसार अन्नदान हे श्रेष्ठतम दान मानले जाते। या उदात्त कार्याबद्दल आपले मनपूर्वक कौतुक। प्रत्येक व्यक्तीने किमान एक तरी झाड लावले तर पुन्हा ही पृथ्वी हिरवीगार होऊ शकेल। म्हणूनच परमश्रद्धेय रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या संकल्पनेतून साकारलेली वसुंधरा पायदिंडीच्या माध्यमातून दिनांक 21/9/2025 ला पंचायत समिती उमरखेड, जिल्हा यवतमाळ या ठिकाणी गजाननजी कदम, नायब तहसीलदार पंचायत समिती उमरखेड, श्री मधुकर मुंडे, विस्तार अधिकारी पंचायत समिती उमरखेड व अन्य मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले। रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांनी जो वृक्षदिंडी, वृक्ष लागवड प्रत्येक गावोगाव उपक्रम राबवला आहे ते अत्यंत स्तुत आहे। तसेच पूर्ण जगावर ग्लोबल वॉर्मिंगचा प्रॉब्लेम सुरू आहे, त्यामुळे पूर्ण वृक्ष लागवड प्रत्येक गावोगाव करणे व पृथ्वी तलावर 33% जास्त वृक्ष लागवड असणे आवश्यक असल्यामुळे आणि ग्लोबल वॉर्मिंगमुळे अवेळी पाऊस येणे, आपत्ती व्यवस्थापन म्हणजे बऱ्याच वेळेस म्हणजे पूर्ण माणसाचे म्हणजे पूर्ण आपत्ती तयार होते आणि आपल्याला पूर्ण मानवहानी होते। रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांनी जे हा उपक्रम राबवला आहे त्याबद्दल त्यांचे धन्यवाद। जय श्रीराम। वसुंधरा पायदिंडीचे विशेष आकर्षण ठरले ते म्हणजे पथनाट्य सादरीकरण।
दक्षिण बुलढाणा जिल्हा युवा सेनामार्फत सादर करण्यात आलेले पथनाट्य वसुंधरेची हाक जागा हो मानवा. प्रदूषणामुळे वसुंधरेचे होत असलेले नुकसान याला आपणच जबाबदार आहोत, म्हणून या युवा सेनेमार्फत जनजागृतीच्या उद्देशाने हे पथनाट्य सादर करण्यात आले. झाडे लावूया, प्रदूषण हरवूया, वसुंधरा वाचूया, वसुंधरा वाचूया. जय श्रीराम मंडळी. वसुंधरा पायदिंडी हा आपल्यासाठी एक संदेश आहे, पण खरंच तर बघा, वसुंधरा खुश आहे का? दुसरीकडे नद्या प्लास्टिक नाही वाहतात. आता मीच विचार करत आहे की मी वसुंधरा आहे की मोठा कचरा कुंडा. अगं वसुंधरे, काय आलं तू रडायला? आम्ही तर प्रगती केली, एसी, गाडी, मोबाईल हायटेक झालो. हायटेक झाला पण पीक कुठून आणणार? एकतर पाऊस येत नाही, आला तर खूप येतो किंवा कमी येतो. माझ्या शेतीची वाट लागली. थांबा थांबा, मला सांगू द्या. ही एक समस्या ग्लोबल वॉर्मिंग आहे. म्हणजे तापमान वाढले, बर्फ वितळतोय. असंच जर चालू राहिलं तर तुम्हा लोकांना सेल्फीसाठी बर्फ कुठून आणणार? हिमालयही मेल्ट होतील. अरे देवा, मग आम्ही इंस्टाग्रामवर स्नो फोटो कुठून टाकू? हास्य आहे, पण खरं तर भीती पण आहे. वेळ निघून चालली आहे. त्यावर उपाय आहे. आपण स्वतःपासून सुरुवात करूया. झाडे लावूया, प्लास्टिकचा वापर कमी करूया. झाडे लावूया, झाडे लावूया. पाणी वाचवा, जीवन वाचवा. मी गाडी कमी चालवणार, रोज 3 किलोमीटर पायी चालणार, त्यावर माझे वजन कमी होणार. मी गावात पाणी तळे स्वच्छ करणार, झाडे लावणार. मध्ये मोहीम राबवणार, गो ग्रीन, गो ग्रीन. मला तर हेच पाहिजेच होतं. आता मी निर्मळ आणि हिरवीगार होईल. मंडळी, आपणही संकल्प करूया. राम नाम गाऊया, झाडे लावूया, प्रदूषण हरवूया, वसुंधरा वाचूया. जागा हो मानवा, ठेपली येऊन वेळ. जागा हो मानवा, ठेपली येऊन वेळ. क्रूर होऊन येतोय आपला काळ, क्रूर होऊन येतोय आपला काळ. जय श्रीराम. नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणी जवासी नाथ महंता
नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया वसुंधरा ही आपली आई आहे. ती आपल्याला हवा, पाणी, अन्न आणि जीवनासाठी आवश्यक सर्व साधने देऊन आपल्या जीवनाला समृद्ध करते. पण आज नैसर्गिक संतुलन हळूहळू नष्ट होत आहे. जर आपण ह्या छोट्या छोट्या कृतीने सुरुवात केली तर आपली वसुंधरा पुन्हा हिरवीगार, निरोगी आणि समृद्ध होईल. खरी जबाबदारी केवळ बोलण्याची नाही तर कृतीतून दाखवण्याची आहे. आपण फक्त शब्दात काहीतरी सांगत राहिलो पण प्रत्यक्ष कृती केली नाही तर बदल कधीही शक्य नाही. म्हणूनच चला आपण सर्वजण मिळून असा संकल्प करूया. वसुंधरा ही आपली माता आहे. तिचे रक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे. जर आपण आजपासूनच प्रत्येक लहान पाऊल योग्य दिशेने उचलले तर आपल्या वसुंधरेचे हिरवेगार जंगल, स्वच्छ नद्या, निरोगी माती आणि स्वच्छ हवा हे आपल्या भविष्याची हमी बनेल. नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता भाविको हो, सूर्यास्त झालेला आहे. निसर्गरम्य वातावरणात मजल दरमजल करत वसुंधरा पायदिंडी आजच्या दिवसाचा अनोखा प्रवास संपवून मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचलेली आहे. आजचा मुक्काम आहे राधाकृष्ण मंगल कार्यालय, उमरखेड, तालुका उमरखेड, जिल्हा यवतमाळ या ठिकाणी. परमश्रद्धेय रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या सिद्ध पादुकांचे यजमानांच्या हस्ते भावपूर्वक माल्यार्पण करून स्वागत करण्यात आले. ढोल ताशांचा दणदणीत गजर, सुहासिनी भगिनींचे मंगल औक्षण, फुलांचा वर्षाव आणि दिंडीतील भाविकांचा उत्साह अशा प्रकारे सिद्ध पादुकांचे स्वागत अतिशय उत्साहात आणि दिमागदार पद्धतीने पार पडले. नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र
नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. परमश्रद्धेय रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या सिद्धपादुकांचे पुरोहितांद्वारे यजमानांच्या हस्ते षोडशोपचारे पूजन करण्यात आले. त्यानंतर भक्तिमय वातावरणात सांजारती संपन्न झाली. नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ सर्व यात्रिकी व भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. या महाप्रसादासाठी ज्यांनी अन्नदान केले त्यांचे नाव आहे परसराम भागाजी वानखेडे. त्याचप्रमाणे गोड पदार्थाचा सुद्धा महाप्रसादात समावेश करण्यात आला. ज्या अन्नदात्यांनी यासाठी अन्नदान केले त्यांचे नाव आहे श्रुतिका दिलीप दाडे. रात्री शेजारती करण्यात येईल. आज सर्व यात्रिकी येथे विश्रांती घेतील. अशा प्रकारे अतिशय भक्तिमय वातावरणात सर्व भाविक या वसुंधरा पायदिंडीमध्ये सहभागी झाले. चला तर मग आपणही विश्रांती घेऊया आणि पुन्हा उद्या सकाळी या वसुंधरा पायदिंडीमध्ये नव्या जोशाने सहभागी होऊया. जय सियाराम. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय